सती जगत जननी भवानी सोबत महाराज आमच्या सती माता केवढा आज आदर दिला सती मातेला की जगत जननी भवानी जगताची जी जननी आहे जगताची जी माता आहे त्या भवानी आई देखील सोबत आहे। ज्यावेळेला कुंभज ऋषीने पाहिलं की म्हणे हो जगताची मालिका आज आपल्या आश्रमामध्ये आज आपलं जीवन सफल झालं आज आपली भक्ती सफल झाली। आणि ऐका महाराज त्याच वेळेला कुंभज ऋषीने अतिशय सुंदर स्वागत भगवान शंकर आणि पार्वती मातेचं केलेलं आहे। सुंदर आदराने कुटियामध्ये नेलं उच्च आसनी बसविलं भगवान शंकरांना आणि त्यांची षोडशोपचारे पूजा केली दिव्यमाला समर्पित केल्या। भगवान शंकराने महाराज यातून एवढा सुंदर अर्थ काढला की म्हणे हो हे ऋषी किती सरळ आहे महान ज्ञानी आहे परंतु केवढे सरळ। ऐका महाराज काही काही ज्ञानी राहतात परंतु सरळ राहत नाही फार अहंकारी राहतात। आणि आमच्या शास्त्राने महाराज सांगितलेलं आहे कि ज्ञान कभी भी अभिमान के गद्दी पे बैठता नहीं ज्ञान तो महाराज नम्रता के सिंहासन पर बैठता है। काही काही ज्ञानी महाराज फार अहंकारी होतात आणि अहंकार झाला तर त्यातून पतन झाल्याशिवाय राहत नाही। म्हणजे केवढी सरळ व्यक्ती प्रगाढ ज्ञानी परंतु सरलता केवढी। म्हणे आज नियम हा आहे की श्रोत्यांनी काय केलं पाहिजे वक्त्याची पूजा केली पाहिजे। परंतु पहा हा वक्ता केवढा आहे श्रेष्ठ मी श्रोता बनून आलो कथा ऐकण्याकरता आणि हे माझी सेवा करत आहे माझी पूजा करत आहे। सुंदर महाराज अर्थ काढला भगवान शंकराने परंतु ऐका ज्या वेळेला भगवान शंकराची पूजा आटोपली पार्वती मातेच्या चरणावर काही पुष्प वाहले आणि त्यांच्याही चरण कमलावर ज्या वेळेला नतमस्तक झाले त्यावेळेला महाराज सती माता जी आहे जो दक्ष आहे महाराज अशा दक्षाची मुलगी नाही का जो केवळ बुद्धीचा उपयोग करतो भक्तीचा नाही। आणि सती मातेने त्यातून निष्कर्ष काढला म्हणे हो आता तर म्हणे हे ऋषी माझ्याही पायावर नतमस्तक व्हायला लागले काय कथा सांगणार आहे म्हणे त्यांच्या पाया पडून राहिले कधीचे आता माझ्या पाया पडायला लागले काय कथा सांगणार। झालं महाराज निराग्रह करून बसलेल्या आहे सती माता पुढे सुंदर कुंभज ऋषींनी रामकथा महाराज निरूपण करून सांगितली आणि ती कथा महाराज भगवान शंकर यांनीच फक्त ऐकली कारण चौपाईमध्ये वर्णन केलेलं आहे की ज्यावेळेला भगवान शंकराने कथा ऐकली त्यांना अतिशय आनंद झाला आणि समाधान झालं। परंतु महाराज सतीमातेचं नाव श्रोत्यामध्ये नाही आहे तिथून महाराज काढून टाकलं नाव आणि चला शेवटी महाराज आता
भगवान शंकर विचार करायला लागले की यांनी आपल्याला कथा सांगितली, आपण काहीतरी दान, काहीतरी दक्षिणा यांना दिली पाहिजे. परंतु आपण जर आपल्या मनाने दिली तर यांच्या उपयोगी नसेल तर ती वस्तू निरुपयोगी होईल. म्हणून यांनाच विचारावं की आपण काय द्यावं. आणि त्यावेळेला विचारलं, म्हणे बाबा मी तुमच्याकडनं कथा ऐकलेली आहे आणि त्या माध्यमामधून काहीतरी मला दान तुम्हाला द्यायचं आहे. तुम्हाला काय पाहिजे बाबा मला सांगाल, तुम्हाला जे पाहिजे ते मी देईन. परंतु ऐका, भारतीय ऋषीची परंपरा आहे, ते कधी काही मागत नाही. आणि मागायचं आहे तर वेगळ्या पद्धतीने मागतात. एखाद्याच्या घरी आपण गेलो, एखाद्या महाराज सुंदर, जिथे आपण बसलेलो आहोत तिथे गालीचा टाकलेला आहे, अतिशय सुंदर आहे आणि आपल्याला आवडलेला आहे आणि पाहिजे आहे, तर डायरेक्ट मागता येईल का? नाही, पहिले त्याची स्तुती करावं लागेल. काय सुंदर गालीचा आहे, काय सुंदर गालीचा आहे. असा गालीचा तर आजपर्यंत तुम्ही पाहिलाच नाही. कुठे भेटला, कुठून घेतला विकत? ज्यावेळेला आपण परत परत त्याची स्तुती करू तर मग घरवाला म्हणेल की एवढाच तुम्हाला आवडला तर घेऊन जा हा गालीचा, मी दुसरा घेईन. मागण्याची पद्धत वेगळी आहे, पाहिजे आहे परंतु पद्धत वेगळी. बाबाजींनी देखील महाराज वेगळ्या पद्धतीने मागितले. म्हणे प्रभू मला भक्तीबद्दल काहीतरी सांगा, बस याच्या पलीकडे मला काही पाहिजे नाही. आणि त्यावेळेला भगवान शंकर समजून गेले की यांना भक्तीचं दान पाहिजे. आज काय महाराज भाग्यवान हे ऋषी की भक्तीचं दान भगवान शंकरांनी महाराज यांना दिलं. ज्या भक्तीचं दान मोठमोठ्यांना मिळत नाही महाराज, म्हणून तर आमच्या संत महात्म्यांनी फार गोड वर्णन केलं. दीपक दाता तेरे भक्ति का सुख है निराला, अमृत पीवे कोई करमावा. भक्ति का सुख है निराला, अमृत पीवे कोई करमावा. दाता तेरे भक्ति का सुख है निराला, अमृत पीवे कोई करमावा. दाता तेरी भक्ति का सुख है निराला, अमृत पीवे कोई करमावा. दाता तेरी भक्ति का सुख है निराला, अमृत पीवे कोई करमावा. दाता तेरे दर का जो है पुजारी, आशा तृष्णा मिटे मन की सारी. दाता तेरे दर का जो है पुजारी, आशा तृष्णा मिटे मन की सारी. दाता तेरी भक्ति में मन होवे मतवाला, दाता भक्ति में मन होवे मतवाला. अमृत पीवे कोई करमावाला. दाता तेरी भक्ति सुख है निराला, तेरी भक्ति का सुख है निराला, अमृत पीवे कोई करमावाला. अमृत पीवे कोई करमावाला.
देनारा प्रेम का दीपक प्रेम की बात जगमग ज्योत जले देनारा मन मंदिर में करो जियारा मन मंदिर में करो जियारा अमृत पीवे कोई करवाला अमृत पीवे कोई करवाला तेरी भक्ति का सुख है निराला तेरी भक्ति का सुख है निराला अमृत पीवे कोई करवाला अमृत पीवे कोई करवाला अमृत पीवे कोई दाता तेरी भक्ति का सुख है निराला अमृत पीवे कोई करवाला जो महाराज अतिव भाग्यवान असेल त्यालाच भक्तिरूपी अमृताचं पान करायला मिळते त्याच्याच जीवनामध्ये महाराज भक्तीचं दान दिल्या जाते काय भाग्यवान व्यक्ती आहे भक्तीचं दान दिलं आणि आता निरूप घेतला कैलास पर्वताकडे महाराज निघाले त्रेतायुगाची कथा आहे तर आपलं त्रेतायुगाची वेळ आहे आणि त्यावेळेला श्रीरामचंद्र प्रभू अवतरित झालेच होते भगवान शंकरांना असं वाटलं की ज्यांची आपण कथा ऐकलेली आहे त्या प्रभूची लीला या पृथ्वी तलावर सुरू आहे त्यांचं एकदा जर दर्शन झालं तर आपण जी कथा ऐकली ते ऐकणं सफल होईल श्रीराम कथा महाराज ऐकायचीच या करता आहे की आपण राम अनुयायी झालो पाहिजे राम उपासक कृष्ण उपासक आपण झालो पाहिजे नाहीतर कितीही कथा ऐकल्या आणि आपलं महाराज जीवनामध्ये भगवंतावर प्रेमच नसलं त्याची भक्तीच आपण करू शकलो नाही तर महाराज ते सर्व ऐकणं निरर्थक आहे आणि म्हणून कथा ऐकून ऐका माझ्याकडे बघा बोलू नका तिकडे महिला म्हणतात कथा ऐकून आपल्या ठिकाणी महाराजाची भक्ती आहे आपल्या हृदयामध्ये ही भक्ती कधी वाढती असली पाहिजे जसं तळ्याचं पाणी जर साचलेलं आहे ते थांबलं तर काय होतं महाराज ते पाणी थांबलं शुद्ध राहत परंतु महाराज नदीचं पाणी वाहत राहत केवढं सुंदर असतं किती पवित्र असतं तशी भक्ती जी आहे ती तिथे थांबली तर महाराज तुम्ही समाधानी राहू शकत नाही म्हणून महाराज भक्ती ही रोज वाढते असली पाहिजे कालच्या पेक्षा महाराज आज जास्त प्रेम भगवंतावर आपलं असलं पाहिजे आजच्या पेक्षा उद्याची जी आपण भक्ती भगवंताची करू जे प्रेम करू जी पूजा करू हे आणखीन ते त्या भक्तीमध्ये प्रेम वाढत असलं पाहिजे कारण भक्तीचं स्वरूपच महाराज प्रेम का दीपक प्रेम की बाती जी महाराज भक्ती आहे ही प्रेमानेच प्रज्वलित होत असते प्रेम म्हणजेच भक्ती आणि भक्ती म्हणजेच प्रेम यात काही दुसरं वेगळं आणि चला आज महाराज ज्यांची कथा आपण ऐकली ते भगवंत अनायसे या पृथ्वी तलावर लीला करत आहे त्यांचं दर्शन झालं तर माझी कथा ऐकणं सफल होईल असं भगवान शंकरांना वाटलं आणि चालता 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 महाराज